पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचं पोलिसांकडून एन्काउंटर, सर्व 17 मुलांसह एका ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका. सरकारच्या आर्थिक बेशिस्तपणाचा फटका लहानग्या मुलांना, राज्य सरकारनं 2 कोटी थकवल्यानं आरोपीनं मुलांना ओलीस धरलं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार आंदोलन, मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात मंत्रालयासमोर जोरदार आंदोलन. कर्जमाफी कधी करणार हे सरकारनं सांगावं, आमचं आंदोलन श्रेयासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी, बच्चू कडूंनी केलं स्पष्ट. बच्चू कडूंना चर्चेला बोलावलं आहे, आडमुठी भूमिका घेऊ नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. फलटण येथील आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून साधला संवाद, न्यायाच्या या लढाईत तुमच्यासोबत असल्याची दिली ग्वाही. मुंबईत मराठी माणूस अल्पसंख्याक झालाय, अमराठींची संख्या बहुसंख्य, द एन्काउंटर विथ रुशाली कदम या शो मध्ये संजय निरुपम यांचं वादग्रस्त वक्तव्य. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी कुणालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा. राज ठाकरे मनसेचा पैसा स्वतःकडेच ठेवतात, कार्यकर्त्यांमध्ये वाटत नाहीत, शिवसेना नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप. जैन बोर्डिंग प्रकरणावरून घाणेरडं राजकारण तर काहींनी आपला स्वार्थ साधून घेतला, नाव न घेता मोहोळांचा धंगेकरांना टोला. मुंबईतील विरोधकांची बैठक संपली, 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात चर्चा, विरोधकांचा 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा. रोहित पवारांवर गुन्हा दाखल, ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल, मी फक्त चोरी कशी होते याचा डेमो दाखवत होतो, रोहित पवारांचं स्पष्टीकरण. पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहारावरून धंगेकर आक्रमक, धंगेकर यांच्याकडून पोलिसात तक्रार. रणजितसिंह निंबाळकर यांचे प्रत्युत्तर आरोपांच्या उत्तरादाखल, निंबाळकर पुढे आले. अजित पवारांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र, बीडच्या माजलगावमधील प्रकार, अशोक वाघमारेवर गुन्हा दाखल. श्रीनिवास रेड्डी हत्या प्रकरण, 3 संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी, मन्न नामक आणखी एका संशयिताला रात्री अटक. गुंड निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एंट्री, घायवळच्या जमीन व्यवहाराची ईडीमार्फत होणार चौकशी. कार्तिकी यात्रेला 10 लाख भाविक पंढरपुरात येण्याचा अंदाज, भक्तांसाठी 10 लाख बुंदी लाडू प्रसाद बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात. एल्फिस्टन पूल बाधितांना लवकरच मिळणार नवी घरं, येत्या 15 दिवसात MMRDA कडे सुपूर्द होणार घरं. वादळी वाऱ्यामुळे मच्छीमार बोटींचा संपर्क तुटला, उरणच्या करंजा बंदरातील बोटी बेपत्ता, 7 बोटींपैकी 5 बोटी सुरक्षितपणे परतल्या. मोंथा चक्रीवादळामुळे परतीच्या पावसाचं संकट, राज्यात 5 नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण, हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. चीनच्या राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग आणि ट्रम्प यांची दक्षिण कोरियात भेट, चीनवर आयात शुल्क लादण्यानंतर पहिल्यांदा दोघांमध्ये चर्चा.